नमस्कार मित्रांनो, श्री मराठी स्टोरीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. न कळत जुळले प्रेम भाग 55. अभि म्हणाला, स्टॉप, आता एकही पाऊल पुढे टाकणार नाही आहेस तू. डोक्यावरील चेहरा काढून क्षणात दूर भिरकावला गेला. पण ती मात्र स्तब्ध, डोळ्यात असंबंध अश्रू, आनंदाचे आणि तिच्या पाठमोऱ्या आकृतीला न्याहाळणारा तो तिचा अभि. अभि म्हणाला, हाऊ डेअर यू. तू फक्त माझी आहेस. यू गेट दॅट. तू मला सोडून कुठेही जाऊ शकत नाही, कळलं? अभिच्या बोलण्याचा आवेग खूप भयानक होता. आराध्या म्हणाली, रिअली? मग मी सोडून दुसऱ्या कोणाचा तरी हात धरण्यासाठी निघाला होता तुम्ही? हे चालेल होय तुम्हाला? मागे वळत अभिचा अंगारोपत असलेल्या नजरेला जाब विचारणारी तिची निश्चयी नजर. गडबडला तो तिच्या डोळ्यातील राग आणि प्रश्न बघून. आराध्या म्हणाली, का? आता का दातकिडी बसली तुमची अभि? व्हाय डिड यू डू दिस टू मी? व्हाय अभि व्हाय? आताच्या ओंजळीत चेहरा झाकून हमसून हमसून रडत जाब विचारणारी आराध्या. हुंदका आवरत नव्हता तिला. आराध्या खांद्यावर विसावलेल्या सुबोधरावांच्या आश्वासक हात बाबा म्हणतच क्षणात सुबोधराव यांच्या कुशीत शिरलेली आराध्या. सुबोधरावही खूप वेळ तिला जवळ घेऊन मायेने कुरवाळत होते. सुबोधराव म्हणाले, हे आराध्या, बघ इकडे. बस आता ह्या सुंदर डोळ्यात अश्रू नको आहे मला बेटा. बघ, तुला जे हवं ते होतं अगदी तसंच झालं आहे ना. बघ, त्या पठ्ठ्याने कसं काकुळतेने थांबवलं तुला. बस आता रडायचं नाही. ह्या आमच्या सुपुत्रांना रडवायचं. माझा तुला पूर्ण पाठिंबा असणार आहे. सुबोधराव गालात हसत आराध्याला म्हणाले. विकासराव म्हणाले, आणि माझाही. विकासरावांनी तिच्या जवळ येत डोक्यावरून हात फिरवला. ती गलबलून लगेचच त्यांच्या मिठीत शिरली सुद्धा. विकासराव म्हणाले, आता तूच ठरव माझ्या लेकाला काय शिक्षा करायची. विकासराव तिला दूर करत तिला समजावत म्हणाले. तशी आराध्या स्वतःला सावरत अभि समोर जाऊन उभी राहिली. अभि म्हणाला, सी आय विल एक्सप्लेन मी. हे अभि पुढे बोलणारच तो अभिच्या श्रीमुखात खाडकन बसले आणि तो फक्त गालाला हात लावून तिच्या समोर उभा, असहाय्य, घाबरलेला. सर्व काही उमगण्यापलीकडे होते त्याच्यासाठी. आराध्या म्हणाली, व्हॉट? काय एक्सप्लेन करणार आहात तुम्ही? तुम्हाला जाणीव पण नाही अभि. आज तुमच्या या जीवघेण्या खेळामुळे काय काय घडलं असतं. अभिची कॉलर पकडताच तिची बडबड चालू झाली. अभि म्हणाला, प्लीज सोना, ऐकून तरी घे. अभि काकुळतीला येत म्हणाला. आराध्या म्हणाली, काय ऐकून घेऊ? मान्य आहे तुमचा हेतू चांगला होता, पण अभि याबद्दल मला काहीच माहीत नव्हते ना. आज तुमच्या या मूर्खपणामुळे कायमची तुमच्यापासून दुरावली असते मी. असे म्हणतच कधी अभिच्या गळ्यात पडली आणि तिने आपल्या अश्रूंना वाट मोकळी केली समजलेच नाही. ती गळ्यात पडताच तोही आपली मिठी घट्ट करत तिला कुरवाळत राहिला. अभि म्हणाला, शांत हो. आणि असं कसं दुरावली असती? मी होतो ना. सर्व काही व्यवस्थित केलं असतं मी. तिच्या गालावर आलेले अश्रूंचे अवघड स्वतःच्या हाताने पुसत अभि म्हणाला. आराध्या म्हणाली, हो दिसतंय ना मला किती सर्व व्यवस्थित करत होता ते. तुमच्या या मूर्खपणामुळे निघून चालली होती मी सर्व सोडून. ती असे बोलताच अभि, विजयराव आणि बाकी सर्व मंडळी अगदी चाट पडली होती. अभि म्हणाला, काय? पण का? तिचा चेहरा आपल्या हाताच्या ओंजळीत घट्ट करत अभिने तिला विचारले. आराध्या म्हणाली, मला नव्हतं करायचं दुसऱ्या कोणाशी लग्न. तुमचे स्थान या जन्मात तरी कोणालाच नाही देऊ शकणार मी. विचार केला होता की तुम्ही तुमच्या आयुष्यात जर पुढे जाताय तर मी का नको, म्हणून मग मी पण पप्पांना लग्नासाठी होकार भरला आणि त्यांनी मला विनयसोबत लग्न करावे लागेल म्हणून सांगितले. पण हे मन तुमच्याशिवाय कुणा दुसऱ्याला स्वीकार करेनाच. मग निश्चय केला कुणालाही दुखवायचं नाही, ना पप्पांना ना तुम्हाला आणि नाही बिचारा विनय सरांना. तिने दारात नवरदेवाच्या वेशात उभ्या असलेल्या विनयकडे बघितले. अभि म्हणाला, विनय हा इथे अशा पेहराव्यात कसं काय? हे सर्व काय चाललंय? आणि विनय आपलं काय ठरलं होतं? सर्व प्लॅन तुला माहीत असूनही? अभि समोर चेहरा काढत आलेल्या विनयला जाब विचारत होता अभि. विनय म्हणाला, होल्ड ऑन अभि, तुला सर्व काही आराध्य सांगेल. विनय अभिच्या खांद्यावर हलके थोपटत म्हणाला. अभि म्हणाला, म्हणजे? अभि आराध्या आणि विनयकडे प्रश्नार्थक नजरेने बघत बोलतो. विनय म्हणाला, आराध्या. विनयने फक्त मान डोलवत आराध्याला सर्व काही सांगण्यासाठी इशारा केला आणि मग तशी आराध्या अभिसमोर येऊन उभी राहिली. तिने एक वार सुबोधराव, विकासराव
विनय आणि आदित्य यांच्याकडे बघितलं आणि त्यांनीही डोळ्याने संमती दिली. आराध्या म्हणाली, मी सांगते सर्व. आणि मग आराध्याने एक एक दीर्घ श्वास घेत आतापर्यंत घडलेलं सर्व काही अभि आणि बाकी लोकांना सांगण्यास सुरुवात केली. आराध्या म्हणाली, सकाळी रूममध्ये नवरीच्या वेशात तयार होऊन बसली मी. काहीच सुचत नव्हतं. फक्त आणि फक्त अभिचा चेहरा, हसरा चेहरा माझ्या डोळ्यासमोर होता. त्याचं ते माझ्यासाठी आडवं होणं, माझ्यावर हक्क गाजवणं, माझ्यावरील जीवापाड असणारं त्याचं प्रेम, सर्व काही आठवून मला गलबलून येत होतं. का होतंय हे सर्व? सारं काही आधीसारखं का नाही होऊ शकणार? या विचाराच्या द्वंद्वात हरत चालले होते मी. मग अशा वेळेस एक मार्ग दिसत होता समोर. तो म्हणजे ध्यान, मेडिटेशन. तेव्हा 10 मिनिटाच्या त्या मेडिटेशनमुळे मला वैचारिक स्थैर्य प्राप्त झालं. आणि मग सुचला शेवटचा पर्याय. कुणालाही न दुखवता इथून सर्वांपासून दूर निघून जाणे. कारण एका प्रेम आणि दुसऱ्याशी संसार हा गणितच मुळात मला चुकीचं वाटत होतं. का म्हणून फसवायचं मी विनय सरांना? त्यांना बिचाऱ्यांना तर आमच्याबद्दल काहीच माहीत नसणार. त्यांना बडीचा बकरा का बनवतात आहे सर्वजण, खास करून पप्पा. त्यामुळे मी इथून कुठंतरी दूर निघून जाण्याचा निर्णय घेतला. चेअरवर बसून आराध्या सांगत होती आणि तिच्या पायथ्याशी तिच्या हातात हात घेऊन बसून अभि ऐकत होता. अभि म्हणाला, बट हाऊ डू यू नो अबाउट माय प्लॅन? तिच्या पायाशी बसलेला अभि तिच्या डोळ्यात बघत म्हणाला. आराध्या म्हणाली, सांगते मी. मनाशी पक्क केलं की मी आता इथून निघून जाणार. आणि त्यानंतर हाताला येईल ते गरजेपुरतं सामान बॅगमध्ये कोंबलं आणि निघाले वाट मिळेल तिथे. रूममधून बाहेर आलेच होते की समोर बाबा उभे दिसले. आराध्या अभिच्या डोळ्यात बघत बोलत होती. भूतकाळ. सुभद्रा म्हणाले, आराध्या, हे अशी बॅग हँड ऑल घेऊन कुठे निघालीस? सुभद्राव तिच्या भांबावलेल्या चेहऱ्याचे निरीक्षण करत म्हणाले. आराध्या म्हणाली, बाबा, ते मी. आराध्याला काय सांगू हेही समजेना. आराध्या म्हणाली, बाबा प्लीज, आता तरी या क्षणाला मी तुम्हाला काहीच सांगू शकणार नाही. प्लीज माझी वाट सोडा आणि फक्त एक कृपा करा माझ्यावर. मी इथून निघेपर्यंत कुणालाही काही सांगू नका. हो, पप्पांना त्रास होईल माझ्या वागण्याचा, पण मी जे मार्ग स्वीकारला आहे तो योग्य आहे आणि साऱ्याच्या भल्याचा पण. डोळ्यातून टपटप अश्रूची धार वाहत होती, पण तरीही ती तिच्या मतावर ठाम खचली नाही आणि निघाली तिथून. कॉरिडॉर पूर्ण संपलाच होता की पुन्हा एका आवाजाने तिचे पाय जागीच खिळले. विकासरावांनी तिला आवाज दिला, सुनबाई, कुठे निघालात? मनातून आलेली आर्जव आणि गलबलेली ती. विकासरावाची प्रेमळ आणि आराध्याची पावलं जागीच थांबली. वळून बघितलं तर विकासराव डोळ्यात पाणी आणून तिला हाक देत होते. आराध्या अंकल म्हणत पडतच त्यांच्या मिठीत शिरली. आराध्या म्हणाली, अंकल, हे असं सुनबाई, प्लीज अंकल, दिवसा स्वप्न दाखवू नका. आशीर्वाद द्या मला की मी जिथे जाईन तिथे सुखी असेन. माझ्यामुळे इथून पुढे कोणाला त्रास होणार नाही, ना पप्पांना आणि नाही अभिला. सॉरी अंकल, पण प्लीज मला थांबवू नका. आणि आज तर अभिचे लग्न आहे ना, ते सोडून तुम्ही इथे काय करत आहात अंकल? आराध्या अगदी संमिश्र प्रतिक्रिया देत होती. ती भावनेच्या भरात काय बोलते आहे, काय करते आहे हे तिलाही समजेना. विकासराव म्हणाले, शांत हो, टेक अ लॉंग ब्रीथ, डोंट पॅनिक. विकासराव मायाने तिला कुशीत घेऊन कुरवाळत होते. सुभद्रा म्हणाले, दादा, आत जाऊयात. इथे असं उभं राहून बोलणं योग्य नाही वाटणार. सुभद्रा विकासरावांकडे बघत म्हणाले. विकासराव म्हणाले, चाल आराध्या, आपण आत तुझ्या रूममध्ये बसून बोलूया. विकासराव तिला स्वतःपासून दूर करत म्हणाले. आराध्या म्हणाली, सॉरी अंकल, नको, खूप पॅनिक झाले अचानक. बट ठीक आहे मी आता. मला गेलं पाहिजे अंकल. आय प्रॉमिस, माझ्यामुळे कुणाला त्रास नाही होणार. मी इथून गेले ना की सर्व व्यवस्थित होईल. अभि सोडून दुसऱ्या कोणासोबत संसार नाही इमॅजिन करू शकत मी. सॉरी अंकल, इथे राहून मला अभि आणि त्याची होणारी वाईफ वृंदा यांनाही त्रास नाही द्यायचा. मी जरी अभि शिवाय राहू नाही शकत, पण अभिने त्यांचे मार्ग निवडले आहेत. त्याच्या आयुष्याचा जोडीदार निवडला आहे आणि ते त्याच्यासोबत आपल्या भविष्याची स्वप्न डोळ्याशी घेऊन
आपल्या जोडीदाराचा हात हातात घेऊन आज सप्तपदी चालणार आहे आणि मी माझ्यामुळे त्यांच्या नात्यात, त्यांच्या मंगल कार्यात काहीच व्यत्यय नको आहे. अंकल, माफ करा मला. जाऊ द्या प्लीज. विकासरावांचा हात सोडून निघाली होतीच की पुन्हा विकासरावांनी तिला अडवले. विकासराव म्हणाले, आराध्या, प्लीज स्टॉप ऑल दिस नॉनसेन्स. शट युअर माउथ अँड कम विथ मी. विकासराव सुबोधरावांना नजरेनं तिची खोली उघडण्यासाठी सांगतात आणि तिला घेऊन आतमध्ये जातात. आराध्या म्हणाली, अंकल, नका हट्टीपणा करू. सर्व अस्ताव्यस्त होऊन जाईल. आराध्या विकासरावांसमोर हात जोडून उभी होती. विकासराव म्हणाले, बच्चा, इकडे बघ. तू कुणाचंही नुकसान करत नाही आहेस. कुणाच्याही भविष्याशी खेळत नाही आहेस. विकासराव तिला रूममध्ये स्थित काऊचवर बसवत म्हणाले. सुभद्रा म्हणाले, हो, पण तू जे हे आता पाऊल उचलणार होतीस ना, त्यामुळे नक्कीच सर्वांची लाईफ अस्ताव्यस्त झाली असती, खास करून अभिची. सुबोधराव आराध्याकडे बघत म्हणाले. आराध्या म्हणाली, काय? आय डोंट अंडरस्टँड. व्हॉट आर यू सेइंग बाबा? आराध्या काही न समजून विचारत होती. विकासराव म्हणाले, मी सांगतो. विकासराव आराध्याचे हात हातात घेऊन म्हणाले, आराध्या, तुला माहिती आहे आज अभि आणि वृंदाचे लग्न आहे? विकासरावांनी तिला प्रश्न केला. आराध्या म्हणाली, हो, माहिती आहे मला. त्यामुळेच मला आता त्यांच्या सुखी संसाराआड यायचं नाही. अभिवृंदाचे आहेत हे त्रिकालबाधित सत्य आहे आणि ते आता बदलता येणार नाही. आराध्या डोळ्यातील अश्रू गाळत बोलते. विकासराव म्हणाले, बरोबर, पण जर मी म्हणालो की हे सत्य अर्धे सत्य आहे तर? तुला पूर्ण सत्य माहिती असायला हवे तर? विकासरावांनी तिला प्रश्न केला. आराध्या म्हणाली, काय अर्धे सत्य? मला तर काहीच कळत नाही आहे अंकल. डोकं भणभणायला लागलंय. आराध्या दोनही हाताने आपले डोके प्रेस करत म्हणाली. सुभद्राव म्हणाले, आज सर्व काही सांगतो आम्ही तुला. हो ना दादा? सुभद्राव आराध्या आणि विकासरावांकडे बघत म्हणाले. विकासराव म्हणाले, पण मग त्याआधी मला एक प्रॉमिस हवं आहे की तू मी सांगेन अगदी तसंच वागणार आणि काही झालं तरी माझ्या अभिला सोडून किंवा त्याच्यावर रागावून कुठेच जाणार नाहीस. विकासरावांनी प्रॉमिस मागितलं तिच्याकडून, कारण त्यांनाही माहीत होतं की सत्य परिस्थिती ऐकल्यावर ती जरा जास्तच रिॲक्ट होणार. आराध्या म्हणाली, प्रॉमिस अंकल, मी शांततेत सर्व काही ऐकेन. आराध्या विकासरावांना मान हलवत होकार देते. विकासराव म्हणाले, गुड. पहिले तर मला हे अंकल बोलणे आधी बंद कर आणि सरळ सरळ डॅड बोलायचं, कळलं? विकासराव वातावरण जरा हलकं करत म्हणाले. आराध्या म्हणाली, पण अंकल असं कसं? आय मीन, मी असं अचानक डॅड? आराध्याच्या चेहऱ्यावर संमिश्र भाव उमटले. विकासराव म्हणाले, मग माझी सून माझी मुलगीच आहे आणि माझी मुलगी मला डॅडने बोलणार तर काय बोलेन? विकासरावांनी टाकलेली गुगली आराध्याचा बाउन्सर गेली. तिच्या डोळ्यात आश्चर्य आणि संभ्रम एकाच वेळी दिसून येत होते. सुभद्रा म्हणाले, नाही कळलं? वेडी, तूच होणार सोनारांची सून आणि अभिची बायको. सुभद्राव हसत मुखाने तिच्या बाजूला बसत तिला सांगत होते. आराध्या म्हणाली, काय? पण हाऊ? आय मीन, मग वृंदा, तिचे काय होईल? नाही, मी अशी कोणाची जागा नाही घेऊ शकत. माझ्यामुळे तिला विनाकारण सफर करावे लागेल. आराध्या स्वतःशीच बडबड करते. हो, स्टॉप दिस नॉनसेन्स आराध्या. एवढा वेळ दाराबाहेर उभा असलेला आदित्य अचानक धाडकन दरवाजा उघडून आत आला आणि आत येऊन आराध्यावर बरसला. खरं तर भटजींनी मुलीला मंडपात बोलावल्याने आदित्य आराध्याला मंडपात घेऊन जाण्याकरिता आला होता. आदित्य म्हणाला, डॅड, आता हिला सर्व काही समजलं पाहिजे. खड्ड्यात गेला भाईचा प्लॅन. एवढी रडते माझी आराध्या. आदित्य विकासरावांकडे बघत म्हणाला, अँड यू स्टॉप क्राईंग. एवढी मोठ्या पोस्टवर असलेली कॉप आहेस अँड यू स्टील क्राईंग लाईक अ डंग. आराध्या वर ओरडत होता आदित्य. आदित्यच्या रागावण्याने ती अजून जास्त मुसमुसायला लागली. विकासराव म्हणाले, चुप बस आदित्य. आता जर माझ्या गोड मुलीला कुणी रडवलं ना तर बघा. विकासरावाचा ओरडा खाल्लाच आदित्यने. विकासराव म्हणाले, हे बघ आराध्या, मी जे काही सांगतोय ते सर्व शांततेत आहे आणि यानंतर सर्व समजल्यावर मी सांगेन तसंच वागायचं, कळलं? विकासराव आराध्याला समजावत बोलतात.
आणि तिने फक्त मान वर खाली हलवून त्यांच्या बोलण्याला संमती दर्शवली. नंतर विकासराव, सुबोधराव आणि आदित्य यांनी तिला आतापर्यंत घडलेलं सर्व यथोचित सांगितलं. सुरुवातीला खूप रडली, चिडली, पण नंतर विकासराव आणि सुबोधरावांनी समजावल्यामुळे थोडी शांत झाली. पण अभिवरील राग अजून गेला नव्हताच. तो वाढतच होता आणि तो राग फक्त आणि फक्त त्याला ह्या सर्व गोष्टीचा जाब विचारल्यानंतर थांबणार होता. वर्तमान काळ. विकासराव म्हणाले, मग मी पण माझ्या मुलीला रडवणाऱ्या तुला धडा शिकवण्याचे ठरवले आणि तुझ्या खेळात तुझी मदत करणारा सर्वात महत्त्वाचा मोहरा तुझ्या विरोधात उभा केला. हा विनय. विनयला आम्ही कॉल करून रूममध्ये बोलावून घेतलं आणि एक एक करत सर्व गोष्टी समजावून सांगितल्या आणि तोही लगेच रेडी झाला. काय होईल पुढे? आराध्या अभिला माफ करेल का? अभि कसा मनवणार आराध्याला? बघूया पुढील भागात. हा भाग कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.